आता एक महत्त्वाची बातमी मुंबईतनं समोर येते। वायबी चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे सुद्धा हजर आहेत। ईव्हीएम पडताळणीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि कायदेशीर बाबींवर सुद्धा तिन्ही नेते चर्चा करू शकतात। प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात वायबी चव्हाण सेंटरवरून आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। भाग्यश्री, या बैठकीचा नेमका अजेंडा काय आणि कोणते मुद्दे चर्चिले जाऊ शकतात? नक्कीच ऋतुजा, संजय राऊत वायबी चव्हाणला दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील इथे हजर झालेले आहेत। तिघांमध्येही सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर कायदेशीर बाबी पडताळण्यासाठी एक टीम देखील इथे हजर झालेली आहे। त्यामुळे ईव्हीएम संदर्भात जो काही त्यांचा आक्षेप आहे त्या संदर्भात ही जी माहिती आहे, ही जी त्यांची चर्चा आहे ती सुरू असल्याची माहिती आपल्या समोर येते। आपण जर बघितलं तर ज्या दिवशी रिझल्ट लागलाय त्या दिवसापासून अनेक ठिकाणी मतमोजणी जी आहे ती जी संख्या आहे मतमोजणीची ती बरोबर नसल्याचा आरोप जो आहे तो विरोधी पक्षाकडून सातत्याने करण्यात येतोय आणि त्यानंतर अनेक जणांनी त्या संदर्भात आक्षेप देखील घेतलेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर ह्या तिन्ही जे पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले, त्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अर्ज देखील भरलेले पाहायला मिळत आहेत परत फेरमोजणी करण्यासाठीचे। आणि अनेक ठिकाणी असे देखील त्यांना दिसून आलेला आहे की मतमोजणी आणि झालेलं मतदान यामध्ये जो तफावत आहे ती बरीच तफावत आहे। त्यामुळे आता एक वेगळ्या प्रकारचं जे भूमिका आहे ती महाविकास आघाडीकडनं घेण्यात येताना पाहायला मिळते आणि त्याच संदर्भात आतमध्ये चर्चा सुरू आहे। नेमके ईव्हीएम मध्ये घोळ आहे का, की नेमकी कशा पद्धतीने आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे, ही प्रक्रिया कशी पूर्ण करू शकतो किंवा ह्याला काही अडचणी येऊ शकतात का, न्यायालयात जेव्हा विषय मांडतोय त्यावेळेला तो तिथे स्टँड झाला पाहिजे, तिकडे विचारात घेतला पाहिजे, त्यासाठी काही मुद्दे आहेत का, या संदर्भात जे चर्चा आहे ती आतमध्ये सुरू असल्याचं सध्या तरी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते ऋतुजा। त्यामुळे महत्त्वाच्या बैठकीनंतर आता विरोधक ईव्हीएमच्या मुद्द्यावरून नेमकी काय भूमिका घेतात हे आपल्याला पाहायचं आहे। भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहिती संदर्भात।